मित्रांनो आपण आज जाऊ आणि सर्वप्रथम देवीचं दर्शन दर्शनासाठी नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर आपण आज आलो तळे बाजारमध्ये। महालक्ष्मी देवीचा 35वा वर्धापन दिन आहे। ही पांडवकालीन देवी आहे आणि पाषाणी तुम्ही बघू शकता पांडवकालीन आहे, म्हणजे पुरातनच आहे। आणि चला तर आज जाऊया आपण। आणि आज देवीची विधिवत पूजा वगैरे होणार आहे। त्यानंतर सत्यनारायणाची पूजा असणार, त्यानंतर भजन वगैरे असणार आणि 11 साडे11च्या आसपास आपले पावनाई समय नृत्य किंजवडे यांचं समय नृत्य असणार आहे आणि ते आपण अटेंड करू। त्यानंतर आपण व्हिडिओला स्टॉप करू। चला जाऊया थेट। मित्रांनो आपण आता मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो आहोत महालक्ष्मीच्या। आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही दुकानावर लागलेली आहे। पहिलं ओटीचं आहे, दुसरं पण ओटीचं आहे, नंतर तिसरं खाज्याचं वगैरे लागलेलं आहे। चला आता आज जाऊ। श्री गोपाळ सुरेश रुमडे सरपंच। तर मित्रांनो आपण आता श्री महेश चंद्रकांत धुरी त्या ठिकाणी आलेलो। श्री योगेश चंद्रकांत धुरी, श्री विलास जगन्नाथ धुरी, श्री रुपेश। तर मित्रांनो आपण आज जाऊ आणि सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊ। श्री गुरुनाथ रामचंद्र पराडे यांच्याकडून 151 रुपये देणगी आलेली आहे। महालक्ष्मी सेवा मंडळाच्या हार्दिक स्वागत आहोत। मित्रांनो गर्दी खूप आहे, लाईन लागलेली आहे आपल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी। दर्शन घ्या आपल्या महालक्ष्मी देवीचं। बरीचशी गर्दी असल्यामुळे वरून हात करून वरून तुम्हाला दर्शन देतोय। धन्यवाद। आज या देवगड तळेबाजार गावी बघा श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराचा 35वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने इथे संपन्न होतोय। आणि ती महालक्ष्मीची सेवा आणि भारतात यांचं मनोरंजन व्हावं यासाठी पावनादेवी समनृत्य केंद्र परवाडी तालुका देवगड या मंडळाला इथं समय नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित केलं। आमच्या पावनादेवी समय नृत्य केंद्र परवाडी मंडळाच्या वतीने आभार मानतो आहोत। ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो ते आमचे प्रेक्षक वर्ग यांच्या देखील आमच्या पावनादेवी समय नृत्य केंद्र परवाडी या मंडळाच्या वतीने आभार मानतो आहोत। रसिक प्रेक्षक हो, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते। त्याप्रमाणे या ठिकाणी या महिला उभाकरतुंड महाकारी सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा विघ्नाचा विघ्न हरता गणपती गजाननाला वंदन करून रंग देवतेला
अभिवादन करून स्थानेश्वर चरणी प्रार्थना करून आई लक्ष्मी आई महालक्ष्मी आणि पावनादेवी चरणी नतमस्तक होऊन आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सादरीकरण या ठिकाणी केला. देवाची सेवा आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन
काही महिला भजन डबलवारी आणि त्या भजनामध्ये उत्कृष्ट पकवान ढोलकी वाजवत आहेत. आपल्या सिंधुदुर्गामध्ये
एक दशावतार नाटक देखील महिला करतात. एकदा जोरदार टाळ्या आवाजासाठी सागर सार्वजनिक धन्यवाद. 500 रुपये मंडळात महाराष्ट्राच्या मनाच्या गाभाऱ्यात पंढरपूर आहे बघा, आणि त्यातील आत्मा हाच विठ्ठल आहे. भक्तांच्या रक्षणासाठी गेली 28 युगे बाप कटेवरी उभा आहे, विठ्ठलही उभा आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणताय बघा, आत्म्याला भेटण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. आत्म्याला भेटण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. आणि म्हणूनच आपण आता विठ्ठलाच्या चरणी त्यांच्या भक्तीत लीन होऊया, एकाग्रत होऊया, एकाग्रत होऊया. गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले. कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी. Hallelujah.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आला नक्की एक लाईक करा. भेटी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा समय नृत्य कसं झालं आणि तुम्हाला दर्शनी आजचं आपल्या महालक्ष्मीचं कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा.